आणि यानंतरची बातमी कर्नाटकमधून। कर्नाटकच्या राजकारणामध्ये सध्या प्रचंड नाट्यमय घडामोडी घडतात। काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। डी.के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही सिद्धरामय्या यांचं राज्यातलं वर्चस्व कमी झालेलं नाही। राजीनामा दिल्यानंतर लगेचच सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर मागण्यांची एक यादी ठेवली आहे। यामध्ये प्रामुख्याने त्यांचे सुपुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासाठी वजनदार मंत्रीपद आणि आपल्या 15हून अधिक कट्टर समर्थकांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्याची आग्रही मागणी आहे। काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्यासाठी आणि दिल्लीत मानाचं स्थान देण्यासाठी राज्यसभेची जागा ऑफर केली, पण सिद्धरामय्या यांनी ती नाकारली। राजकीय विश्लेषकांच्या मते सिद्धरामय्या यांनी दिल्लीत जाण्यास नकार देणं, मुलासह समर्थकांसाठी मोठी पदं मागणं हे आगामी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्याची रणनीती आहे। जर त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदं मिळाली तर नव्या सरकारमध्ये शिवकुमार यांना प्रत्येक निर्णय घेताना सिद्धरामय्या यांच्या गटाचा विचार करावाच लागेल। काय प्रमुख मागण्या आहेत सिद्धरामय्या यांच्या, त्यावर एक नजर टाकूया। आपला मुलगा यतींद्र याला सरकारमध्ये एक महत्त्वाची भूमिका असावी। यतींद्र सिद्धरामय्या यांना जलसंपदा, उद्योग, वैद्यकीय शिक्षण यापैकी कोणतं तरी एक खातं द्यावं अशी सिद्धरामय्या यांची पहिली आणि प्रमुख मागणी आहे। सिद्धरामय्या यांचे निष्ठावंत असलेले अनेक आमदार कर्नाटकमध्ये आहेत आणि यापैकी 15 ते 16 निष्ठावंत आमदारांना मंत्रिपद दिली जावीत अशी सिद्धरामय्या यांची मागणी आहे। 15 ते 16 मोठा आकडा आहे। आपल्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे असं सिद्धरामय्या यांचं म्हणणं आहे। जर इतक्या मोठ्या प्रमाणावर सिद्धरामय्या यांचे निष्ठावंत सरकारमध्ये असतील तर ती बाब शिवकुमार यांच्यासाठी सोपी नसेल। मुलगा यतींद्र आणि निष्ठावंत आमदारांच्या मार्फत शिवकुमार सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा सिद्धरामय्या यांचा प्रयत्न दिसतोय हे त्यांच्या मागण्यांमधून स्पष्ट होते। आणि आता वळूयात शिवकुमार यांच्याकडे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर डी.के. शिवकुमार हे भारतातले सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री बनतील। सध्या यादीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अव्वल स्थानी आहेत, त्यांच्याकडे 900 कोटी रुपयांची संपत्ती आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची 600 कोटींची संपत्ती आहे। दोघांनाही शिवकुमार 1400 कोटींपेक्षा जास्तच्या संपत्तीने मागे टाकणार आहेत। डी.के. शिवकुमार यांची घोषित असलेली संपत्ती 1413 कोटी रुपयांची आहे। 1140 कोटी रुपयांची अचल आणि 273 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे। बंगळुरू शहर आणि शहराच्या आसपासच्या भागामध्ये अनेक रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींची मालकी ही डी.के. शिवकुमार यांची आहे। बंगळुरूमधील 2 सर्वात मोठ्या मॉलमध्ये भागीदारी आहे ती डी.के. शिवकुमार यांची। बिदादी भागामध्ये कुटुंबांची शेकडो एकर जमीन डी.के. शिवकुमार यांची आहे। त्यांचं कुटुंब ही प्रस्थापित कुटुंब होतं कर्नाटकमधलं। त्याआधी ग्रेनाइट खाण व्यवसायामध्ये होतं। डी.के. शिवकुमार जेव्हा राजकारणात आले तेव्हाच एका सुस्थित कुटुंबाकडमधनं आले होते। त्यांच्या कुटुंबाच्या ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्ट मार्फत काही शाळा चालवल्या जातात, काही महाविद्यालये चालवली जातात। यातूनही आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती आहे। नवी दिल्लीमध्ये सुद्धा काही इमारती आहेत ज्या डी.के. शिवकुमार यांच्या कुटुंबाच्या किंवा त्यांच्या कंपनीच्या मालकीच्या आहेत। याशिवाय घड्याळं आणि काश्मीरी शालींचा प्रचंड शौक आहे डी.के. शिवकुमार यांना, पण त्यांना गाड्यांची खास आवड नाहीये। संपत्ती भरपूर आहे, पण तरीही त्यांच्या स्वतःच्या नावावर फक्त एक टोयोटा कॉलिस कार आहे। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।